तर हिंदू पुढाऱ्यांच्या आज इथं जमलेल्या सभेला नुकत्याच झालेल्या हिंदू मुसलमान दंगलींच्या संदर्भानं पुढील उपाययोजना आणि धोरण ठरवण्याच्या दृष्टीनं विशेष महत्त्व आहे। आज इथं झालेल्या चर्चेतून बहुमतानं हे ठरवण्यात आलेलं आहे की हिंदू मुसलमान दंगलींची कारणं आणि ती संपुष्टात आणण्यासाठीचे उपाय सरकारला कळवण्याच्या हेतूनं हिंदू पुढाऱ्यांची एक विशेष मोठी जाहीर सभा भरवण्यात यावी। आपला हेतू चांगलाच आहे, परंतु मला विचाराल तर आपण सभा भरविण्यास आणि आपले मत सरकारला सांगण्यास काहीच हरकत नाही। हा, पण सभा भरवायचीच झाली तर ती दोन्ही धर्मांची मिळून भरवावी। हो हो, अगदी योग्य आहे। होय, आम्हाला हे पटतं। परंतु मुसलमानास पक्षपात दाखवल्यामुळे दंगे होतात हे जर सरकारला स्पष्ट सांगायचं असेल तर मग ही संयुक्त सभा भरून उपयोग तरी काय आहे? मुंबईहून फिरोजशाह मेहता, दिनशॉ वाच्छा, श्री याज्ञिक, भालचंद्र कृष्ण, माधवराव भट, बंडोपंत भाजेकर, नानासाहेब देशमुख या गृहस्थांकडून नुसत्या हिंदूंच्या सभा घेतल्या जाऊ नयेत याबाबत सार्वजनिक सभेकडे शिफारस पत्र आलेलं आहे। सार्वजनिक सभेत या शिफारस पत्राचा विचारही सुरू आहे। दोन्ही गट जर सगळं ठरवूनच आले असतील तर मग या सभेचा घाट तरी कशाला घातला? तसं नाही, कित्येक मंडळींनी सभेच्या निमंत्रण पत्रावर सह्या देखील केल्या आहेत ना। मुसलमानांचे दंगे होण्याबाबत सरकारी अधिकाऱ्यांचा पक्षपातीपणा कारणीभूत आहे ही गोष्ट मुंबई पुण्यातील सुधारक पक्षांनाही कबूल आहेच की। पण जे काही करायचे ते एकत्रितपणे करा एवढंच माझं म्हणणं आहे। मुसलमानांचे दंगे होण्यास सरकारी अधिकाऱ्यांचा पक्षपातीपणा कारणीभूत आहे हे आम्हास म्हणजे पुण्या मुंबईतील सुधारक गटासही मान्य आहेच। होय, ज्ञानप्रकाश आणि इतर वृत्तपत्र हेच सांगतायत। आता हा ज्ञानप्रकाश 28 ऑगस्ट 1893 यात काय लिहिले आहे पहा। Some of the government officials may think it to be an agreeable pastime to make political capital out of whole affair. But how dangerous this procedure is can now very well be realized when we have experienced this year a frightful succession of disturbances. The outcry of undue encouragement of one class against another and dealing leniently with the one and harshly with the other has been often raised, and had our government taken note of this earlier, we would have been undoubtedly spared much troubles. हे असे नुसते लिहून काय हाती लागणार आहे? यासाठी सभा घ्यायला हवी असे माझे स्पष्ट मत होते आणि आत्ताही आहे। हिंदू लोकांबद्दल मन कलुषित करण्याचा प्रकार देशभर चाललेला आहे हे आम्हाला कळत नाही असे नाही। या दोन्ही जातींच्या पंचायती नेमून दंगे न होण्याची सर्व जबाबदारी पुढाऱ्यांनी घ्यावी असे सरकारचे मत असते। त्याचे कारण काय? सरकारला आपली जबाबदारी टाळायची आहे आणि सरकारच्या या विचाराला भुलून इथले अनेक जण ही जबाबदारी आपल्या शिरावर घ्यायला माना पुढे करतायत आपल्या, आणि इथेच आपली चूक होते। तुम्हाला नेमके म्हणायचे तरी काय बळवंतराव? ते पहा, कुणीही सुशिक्षित पुढारी या कामास कधीही पुरा पडणार नाही।
दंगे होण्याचे मूळ कारण असतात अडाणी लोक, आणि त्यांची समजूत घालणे इतक्या सहजासहजी शक्य नाही नव्हे, अशक्यच आहे. त्यांना एकच गोष्ट पटेल, ती ही की सरकार कुठलीही भीड भीती स्वार्थ न बाळगता केवळ न्यायी कायदेच अंमलात आणेल, हा विश्वास त्यांना वाटायला हवा. त्यामुळे यापुढे जाहीर सभांमधून हेच विचार सरकार पुढे मांडायला हवे. तर बोला, कोण घेणार सभा माझ्यासोबत? मला एक कळत नाही, बळवंतरावांना जर आपल्याच मनाचं करायचं असतं तर हा सभा वगैरे घाट तरी का घालावा, सरळ आदेश सोडून मोकळं व्हायचं. नाहीतर काय, मला तरी तसं वाटत नाही. काय तर म्हणे सरकार आपली जबाबदारी झटकू पाहत आहे. जबाबदारी झटकायचीच असती तर दोन्ही समाजाने आपल्या पंचायती नेमाव्यात, हे तरी कशाला सुचवलं असतं? अहो, तो गोरा देशाभरून आलेला, म्हणूनच त्याने शहाणपणा करून हा मार्ग सुचवला असेल ना, की बाबा तुम्हीच तुमच्या पंचायती नेमा आणि तुमचे प्रश्न सोडवा. आता यात सरकारनं त्याची जबाबदारी झटकली असं जे बळवंतरावांचं मत पडलं ते कशाच्या आधारावर हे काही कळलं नाही. तर काय, माझ्या मते तरी हा योग्यच मार्ग होता. मला एक कळत नाही, या बळवंतरावांना सरकारची भीती कशी वाटत नाही? सूट सरकारच्या विरोधातली धोरणं घेऊन बोलतात, कृतीही करतात, मग सरकारची वक्रदृष्टी यांच्यावर पडणार नाही तर काय? अहो, सरकारच्या वक्रदृष्टीचं सोडा, मला वाटतं बळवंतराव आता अधिक कट्टर हिंदुत्ववादी होत चालले आहेत. निदान आजच्या सभेत तरी मला तसेच जाणवले. आधीच ते पुराणमतवादी आणि आता तर मुस्लिमांचा द्वेषही बळावलेला दिसतोय. मुस्लिमांचा द्वेष हा तर्क तुम्ही कशावरून काढलात? हो, आजच्या भाषणाचा तुम्ही नीट विचार करा, म्हणजे मला काय म्हणायचंय ते तुम्हाला समजेल. अगदी तसंच म्हणता येणार नाही, परंतु मी याला बळवंतराव धोरणेत असं म्हणेन. सभा संपल्यावर लोक फार काही बरं बोलत नव्हते तुमच्या माघारी. हो, मी देखील माझ्या कानांनी ऐकले. लोक म्हणत होते की तुम्ही म्हणे मुसलमानांचा द्वेष करता. जननिंदा मनावर घेत राहिलो तर काय कल्याणच झालं म्हणायचं. एखाद्या व्यक्तीच्या विचारांवर, त्याच्या वर्तनावर शिक्का मारणं फार सोपं असतं, पण तो असं का वागतोय, का बोलतोय, हा अभ्यास करणं महा कठीण. आणि कठीण काम कोणालाच करायचे नसते. त्यामुळे लोक सरळ सोपं काम म्हणून शिक्का मारतात, टीका करतात. करू द्यावे, आपण सरळ दुर्लक्ष करावे. नाही, तुमचं बरोबरच आहे बळवंतराव, पण काय आहे की 10 लोक 10 वेगवेगळ्या तोंडांनी बोलत राहतात आणि तेच सत्य होऊन बसतं ना. अहो बुवा, लोकांना काय बोलायचं ते बोलू द्या, पण या विषयाचा समूळ नायनाट करायचा असेल तर सरकारला त्याची चूक दाखवल्या वाचून गत्यंतर नाही. आता हेच पाहताय ना, हे ब्रिटिश सरकार कसा दुतोंडी आदेश देत आहे ते. ब्रह्मदेशात मुसलमानांनी दंगा केला, कारण असे झाले की हिंदूंच्या मंदिराजवळ गायी कापू नयेत असा आदेश सरकारने सोडला. आणि त्याच उलट वायव्य प्रांतात अजिमगडमध्ये मुसलमानांनी दंगा केला, कारण हिंदूंच्या वस्तीत जिथे गायी मारण्याला मनाई असायला हवी ती मनाई सरकारने केलीच नाही. आता बोला, काय म्हणाल्या प्रकाराला? अगदी मान्य बळवंतराव, सरकार दुतोंडी पद्धतीनेच कारभार चालवते. बरोबरच आहे. समाजात फूट पडावी म्हणून जाणीवपूर्वक हे केलं जात आहे. नामजोशी, सर्वात महत्वाचं असं की या प्रकरणात हिंदू आणि मुसलमान याबरोबर ब्रिटिश सरकार हा आणखी एक तिसरा पक्ष आहे. हा तिरंगी सामना सुरू आहे हे कोणी विसरू नये. साधं स्पष्ट म्हणणं इतकंच आहे की हिंदू असो वा मुसलमान, दोघांचेही सणवार पूर्वापार प्रमाणे उत्तम चालू राहावे त्यासाठी सरकारने मदत केली पाहिजे. हो, पण म्हणजे नेमकं काय करायला हवं? फाजील धर्माभिमान बाळगून अविचाराने वागणाऱ्या हिंदूसही शिक्षा झाली पाहिजे. नागपंचमी, गोकुळाष्टमी सारख्या सणांना जे वाद्य वाजतात त्याने आम्हाला त्रास होतो, चीड येते असं म्हणणाऱ्या दुराग्रही मुसलमानांनाही शिक्षा व्हायला हवी. अगदी दादा दादा, यंदा गणपती बसवायचा ना? आता हा प्रश्न कुठून मध्येच रामचंद्र? माझ्या शाळेतले मित्र म्हणत होते
यांना इंग्रज गणपतीच बसवू देणार नाही. अरे असे कसे होईल, आपण गणपती बसवायचाच. आले का लक्षात? ही धास्ती आहे खरी बळवंतराव. काय तो जमावबंदीचा आदेश काढलाय ना सरकारनं. कुठल्याही कारणास्तव 4 लोकांना रस्त्यावर एकत्र जमता येणार नाही. आता काय हो बळवंतराव, नाही म्हणजे आता गणेश दर्शनासाठी असं एकट्याने कसं काय जायचं, कसं करायचं हो बळवंतराव? पण या आदेशात धार्मिक कारणांसाठी एकत्र येण्याची सूट आहे ना? हो का बरं? अहो पण आपण गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना जमावणे करत नाही ना. बरोबर आहे खरे. नामजोशी, असे पहा, आपल्याला देवाकडे जाणे शक्य नसेल तर देव आपल्याकडे येऊ शकतोच की. म्हणजे काय म्हणायचं काय आपल्याला? सांगतो. यंदाच्या वर्षीपासून आपण जनतेला आवाहन करूया आणि चौका चौकात गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करूया. या निमित्ताने सगळे लोक एकत्रही येतील. हो पण याने साध्य काय होणार? अहो, गणपतीच्या निमित्ताने आपण काही सांस्कृतिक कार्यक्रम करू की देवासमोर. बरं, शिवाय गणपतीला सर्व हिंदू लोक पूजतात. त्यामुळे गणपती पूजण्याचा हा समारंभ जर सार्वजनिक झाला तर त्यात करमणुकीच्या आडून लोकशिक्षण आणि राष्ट्रीय विचारांचा प्रसार देखील करता येईल. उत्तम. शिवाय समाजात एकत्र येऊन काम करण्याची जी प्रवृत्ती आहे तिलाही चालना मिळेल. काय मंडळी, काय वाटतं? गणपती बाप्पा मोरया! परक्यांच्या बंधनात अडकलेल्या राष्ट्राला अशा कीर्तीचे व सुखाचे दिवस क्वचितच पाहायला मिळतात. आज परक्याच्या जोखडाखाली हा उत्सव अस्सल चैतन्याने साजरा होतोय. लोकांमधील धर्मश्रद्धा टिकून राहावी, धार्मिक उत्सव पुरातन काळापासून आहेत, आपल्या नैतिक व राजकीय जीवनात जोम राहावा आणि आपल्या राष्ट्रीयत्वाची ज्योत तेवत राहावी, यासाठी आपल्या पूर्वजांनी हे प्रसंग निर्माण केले. एतद्देशीय उत्पादनांच्या औद्योगिक प्रदर्शनासाठी हे प्रसंग का वापरू नये? विविध विचारांच्या प्रचारासाठी या जत्रांचा वापर का करू नये? मोठ्या जत्रांना प्रचंड सभांचे स्वरूप आम्ही का देऊ नये? तुमच्या राजकीय चळवळीचा प्रवेश खेड्यापाड्यातील झोपडीतही अशा प्रकारे व्हावयाचं नाही काय? बहुत श्रमाने तुम्ही पैदा केलेले नैतिक व धार्मिक ज्ञान लिहिता वाचता न येणाऱ्या खेड्यापाड्यातील तुमच्या बंधूस तुम्ही सुलभ उपायाने करून दिले, असे होणार नाही काय? आपली खरी स्थिती काय आहे याचे ज्ञान लोकसमूहाला, सुशिक्षितांना का करून देऊ नये? सरकार करत असलेल्या जुलुमाची आठवण त्यावेळी लोकांना शहाणे म्हणवणाऱ्या मंडळींना का करून देऊ नये? अथवा सर्वात धर्मबुद्धी जागृत करून आमच्या राष्ट्रीयत्वास का बळकटी आणू नये? राष्ट्रीय सभेच्या हातून जी कामगिरी बजावणे अशक्य आहे ती कामगिरी या अशा महोत्सवांच्या द्वारे लोक सहज बजावू शकतील. बळवंतरावांनी हे काय नवीन खूळ डोक्यात घेतलंय कोणास ठाऊक. बळवंतरावांचा असा विचार आहे की मनोरंजनाच्या निमित्ताने सरकार आपल्यावर कसा जुलूम करतो आहे हे लोकांना सांगता येईल. पण इतकं सोपं आहे का हे? आणि तसं असतं तर या जुन्या परंपरांची जोखड मानेवर लादून कशासाठी फिरलो असतो आजपर्यंत आपण? माझा मुद्दा निराळाच आहे. हे परंपरा, जोखड वगैरे गोष्टी बाजूला ठेवू शकू, परंतु घराघरात मखरात पूजल्या जाणाऱ्या गजाननाला हे अशा तऱ्हेने रस्त्यावर आणणे, त्याची सार्वजनिक पूजा मांडणे पुढे जाऊन हे फार महागात पडेल. थोरा मोठ्यांनी बळवंतरावांना बजावून सांगितले, पण ते काही ऐकतील असे मला वाटत नाही. आगरकर,
या उत्सवाला पुढे जाऊन लोक अत्यंत विद्रूप स्वरूप देतील आणि मग हे सारे कुठून सुचले असे होऊन जाईल. अगदी योग्य बोललात गोखले तुम्ही, आणि आपणही कबूल करतोच. वाद्यांच्या संबंधाने पुण्यातल्या अधिकाऱ्यांनी जो निर्णय घेतला तो अन्यायकारक आहेच, आणि ही गोष्ट सार्वजनिक सभेने सरकारशी केलेल्या पत्रव्यवहारामधून सिद्धही होते. पण या सगळ्याला पर्याय म्हणून सणांचे हे अवडंबर. मला सांगतो गोखले, या अशा गोष्टी आपल्या समाजाला आणखीन मागे घेऊन जाणार आहेत. उगाच काहीतरी नवीन प्रथा पाडायची, यातून समाजाचे नेमके कसे भले होणार आहे कोणास ठाऊक. आधीच इथे सुधारक मंडळी आहे ती कर्मकांड बंद करा म्हणून प्रबोधनं करून थकली, आणि यांचे आपले भलतेच काहीतरी. त्याचा परिणाम चांगला होणार नाहीये बघा तुम्ही. येणारा काळ या चुकीची शिक्षा दिल्या वाचून राहणार नाही आपल्याला. तुम्ही बसा बरं, बसा. जास्त श्रम घेऊ नका, थोडा आराम करावा. पुढेसे बोलण्यानेही आपल्याला धाप लागू लागली आहे, चेहरा देखील उतरला आहे. नेमका असा काय विचार चालू आहे डोक्यात? विचारांचं काहूर माजलंय डोक्यात गोखले, आणि त्यात आपट्यांचा मृत्यू. राहून राहून त्यांची आठवण येते. ते गेल्यापासून कशातही मन लागत नाहीये गोखले. अहो, हे काय जायचं वय होतं का त्यांचं? आणि त्यांच्या माघारी झालेला प्रकार बघितला ना तुम्ही? त्यांच्याच भावाने आपट्यांच्या पत्नीला केशवपन करण्यास भाग पाडलं. आपण मारे इथे जीवाचा आकांत करून लोकांना सांगतोय जुन्या परंपरा मोडून काढा म्हणून, पण आपला समाज यातून कधी बाहेर येणार आहे कोणास ठाऊक. या अशा गोष्टीमुळे कोणाचाही फायदा होणार नाही हे न समजणे इतक्या ग्लानीत आहोत का गोखले आपण? आगरकर, शांत व्हा. उगाच हे भलते सलते विचार डोक्यात आणू नका. आपण विश्रांती करा बरं. ठीक आहे, निघतो मी. जेवणाचा बेद बाकी फक्कड होता बळवंतराव. साखर भात खाऊन पोट अगदी तटतटलंय, पण मनाचं समाधान काय होत नाही बुवा. खरंच वहिनींच्या रूपाने साक्षात अन्नपूर्णा तुमच्या घरात वास करते. खरंय हो. हे मात्र अगदी लाख बोललात तुम्ही. बाकी बळवंतराव, तुम्ही मुंबई कायदे मंडळाची मध्य विभागाची जागा जिंकल्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. बाकी बळवंतराव, नामजोशी कसे काय आले नाही बुवा अजून? कुठेतरी कामात अडकले असतील, नाहीतर एरवी त्यांना आमंत्रण दिलंय आणि ते आले नाही तसं व्हायचं नाही. घ्या, स्वागत आहे नामजोशी. वा 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 वा, 100 वर्ष आयुष्य आहे आपल्याला नामजोशी. आता तुमचीच आठवण निघाली होती. चला मग बळवंतराव, येतो आम्ही. काय नामजोशी, आज काय मौन व्रत धारण केलं की काय? कसलं मौन व्रत आणि कसलं काय? आल्यापासून पाहतोय गप्प गप्प आहात अगदी. बळवंतराव, तुमच्या घरी एवढा आनंदाचा प्रसंग असताना तुम्हाला हे सांगणं योग्य आहे किंवा नाही मला माहिती नाही, पण नाही बोला, स्पष्ट बोला, काय झाले? गोपाळराव, त्यांचे काय? गोपाळरावांचं दुखणं त्यांच्या जीवावर बेतू शकतं असं डॉक्टर गद्रेंनी कळवलेलं आहे. बळवंतराव, त्यांची तब्येत इतकी ढासळलेली आहे की गेल्या काही दिवसांपासून सुधारकात लिहिणं देखील त्यांनी थांबवलेलं आहे. कुठल्या वैद्यांचे औषध चालू आहे? डॉक्टर विश्राम घोलेंचं. त्यांची औषधं सुरू आहेत. डॉक्टर गद्रेंनी त्यांना मिरजला जाऊन राहायला सांगितलेलं आहे.
त्यांच्या सल्ल्यानुसार ते तिथं जातील. बळवंतराव, त्यांच्या अंगावर सूज यायला लागलेली आहे आणि अशक्तपणा देखील वाढलेला आहे. कुठल्याही औषधाचा गुण त्यांना लागू पडत नाही. या सगळ्या गोष्टी तुमच्या कानावर असाव्यात म्हणून तुम्हाला सांगितलं. निघायला हवे मला. बळवंतराव, कुठं निघाला? गोपाळरावांच्या घरी.